काल शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू यांची सभा होती. आता खरं तर ती सभा ठाकरे बंधू यांची नव्हती, तर ती सभा होती तरुणांनी जे यश मिळवलंय, म्हणजे 12 वर्षाच्या पिरियडमध्ये 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याचा राजीनामा हा घेतला गेला नव्हता. पण तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यामुळं मोदी आणि शहा यांना नमतं घ्यावं लागलं. तरुणांनी त्यांना झुकवलं आणि पहिली विकेट मोदी यांच्या मंत्रिमंडळातील धर्मेंद्र प्रधान यांची गेली. आणि त्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये एका पत्रकारानं त्या ठिकाणी आंदोलनाला आलेल्या एका तरुणीला यावर विचारलं की दिल्लीमध्ये ज्या वेळेस, कारण ती तरुणी सुद्धा दिल्लीला गेलेली होती जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनामध्ये. आता पत्रकारानं त्या तरुणीला असं विचारलं की दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये आंदोलनामध्ये तुम्हाला फरक काय दिसतोय? दिल्लीमध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि त्याचाच एक परिणाम म्हणून मुंबई हे दुसरं केंद्र बनत चाललं होतं. त्यावेळेस त्या तरुणीने जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्येच ठाकरे संपले असं म्हणणाऱ्यांना ती एक जोरदार चपराक होती. आणि ठाकरे यांची ताकद आणि ठाकरे यांची मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असणारी एक प्रकारे विरोध सत्ताधाऱ्यांना असणारी एक दहशत त्यातून दिसून येते. त्या तरुणीनं जे उत्तर दिलं त्यावरून ठाकरे यांची ताकद समोर येते. त्या तरुणीनं उत्तर देत असताना एवढं सांगितलं की आम्ही दिल्लीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि ज्यावेळेस 20 तारखेला मोर्चा निघाला त्यावेळेस दिल्ली पोलिसांनी अतिशय हिंसक पद्धतीनं त्या ठिकाणी लाठी हल्ला केला, लाठीचार्ज केला. एवढंच नाही, पॅलेट गन वगैरे चालवलं. याचे पुरावे सुद्धा राहुल गांधी यांनी समोर आणले. पण मुंबईमध्ये आंदोलन करत असताना आम्हाला त्याची अजिबात भीती वाटत नाही. त्या तरुणीने दिलेलं हे उत्तर होतं की मुंबईमध्ये आंदोलन करायचं म्हटलं तर आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही. याचं कारण मुंबईमध्ये ठाकरे आहेत आणि ठाकरे मैदानामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या समोर जे पोलीस असतील ते पोलीस आमच्यावर लाठी उगारण्याचं धाडस कधीही करणार नाहीत. या एका ओळीतल्या उत्तरामध्येच ठाकरे यांची मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये असणार एक प्रकारचा जरब वचक आणि त्यांची ताकदीचा अंदाज फक्त तरुणांनाच नाही तर पोलीस वर्ग असेल किंवा सत्ताधाऱ्यांना सुद्धा आहे. आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस पत्रकारांनी छेडलं या आंदोलनाविषयी एक दिवस आधी, तर फडणवीस असं म्हणतायत की आंदोलन करण्याचा प्रत्येकालाच अधिकार असतो आणि पोलिसी बळाचा जर का विचार केला तर कोणीही कायदा हातात घेणार नाही. म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलं. पण हा जो फरक होता की दिल्लीमधलं तुम्ही जे सीनचे पिक्चर सगळं पाहिलं असेल, अक्षरशः जनावरागत बडवल्यासारखं त्यांना बडवलं जात होतं. अगदी रक्त बंबाळ त्या ठिकाणी अनेक जण झाले होते. मात्र ही परिस्थिती अगदी मुंबईमध्ये मोर्चा जरी निघाला असता तरी आतापर्यंत आपण पाहिलंय की अशा प्रकारचं धाडस कृत्य कुठलंही सत्ताधारी असू दे, म्हणजे याच्यापूर्वी काँग्रेस एनसीपीचं सरकार असायचं आणि राज ठाकरे असू दे किंवा उद्धव ठाकरे असू दे, यांचा ज्यावेळेस मोर्चा मुंबईमध्ये निघायचा त्यावेळेस कधीही त्यांच्या विरोधामध्ये पोलिसांनी आणि सरकारनं इतक्या जोरकसपणे बळाचा कधीही वापर केला नाही. आणि त्यामुळंच त्या तरुणीनं जे काल उत्तर दिलं की दिल्लीमध्ये आम्ही आंदोलन केलं, जंतर मंतरवर सुद्धा आम्ही आंदोलन केलं, पण त्यावेळेस आम्हाला कल्पना नव्हती की दिल्ली पोलीस इतकं भयानक रूप घेतील आणि इतका मोठा लाठीचार्ज त्या ठिकाणी होईल. अगदी रक्त निघेपर्यंत त्या ठिकाणी झोडपला जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण अगदी त्याच पद्धतीचं आंदोलन आम्ही मुंबईमध्ये केलं. आत्ता सध्या आम्ही आंदोलनामध्ये आहोत, पण आम्हाला याची काहीही भीती नाही. आणि त्यामुळे एकीकडं देवेंद्र फडणवीस यांनी एक उपहासात्मक टीका करताना ते असं म्हणतात की चला ठाकरे बंधू यांचं तसंही राजकारण संपलेलं आहे, त्यांना कुठेही राजकारणामध्ये स्थान नाही, त्यामुळं आयजीच्या जीवावर पाहिजे अशा प्रकारे ते जे दिल्लीमध्ये जे काही तरुण होते त्यांच्या जीवावर ते एक प्रकारे स्वतःच्या पक्षासाठी आणि पिढीसाठी त्यांच्या मुलांसाठी एक प्रकारे जागा तयार करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आणि त्यांना जर का सेलिब्रेशन करायला या आंदोलनाचा आणि धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्यासह त्यांना आनंद साजरा करायला जर का निमित्त मिळत असेल तर माझ्या त्यांना या आनंद साजरा करण्याच्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा आहेत. त्यामुळे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ना की उपहासात्मक टीका त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. असं जरी असलं तरी मोर्चा जरी निघाला असता तरी सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीस, कारण ते सीएम आणि होम मिनिस्टर आहेत, त्यामुळे लाठीचार्जचा कुठेही आदेश दिला नसता. आणि तुम्हाला माहिती आहे लाठीचार्ज जर केला नसता दिल्लीमध्ये तर कदाचित धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा झाला नसता. कारण
लाठी हल्ला झाला आणि या आंदोलनानं उग्र रूप घेतलं. हा मुद्दा फारसा चर्चेत नव्हता. संसदेच्या अधिवेशनात सुद्धा चंदा चोरी, त्या राम मंदिरामध्ये दान चोरी झाली, तो मुद्दा विरोधकांच्या निशाण्यावर होता. पण हा लाठी हल्ला झाला आणि सगळी दखल, म्हणजे संपूर्ण जगाने याची दखल घेतली. देशामध्ये ही न्यूज खबरली. जरी गोदी मीडिया याला त्याने कंट्रोल केलं होतं सरकारनं, केंद्र सरकारनं, तरी परंतु जे काय सोशल क्रिएटर असतात, युट्यूबर असतात, त्यांच्या माध्यमातून एक संताप तरुणामध्ये निर्माण झाला आणि हा लाठी हल्ल्यामुळं आणि तरुणांनी दाखवलेली एकजुटीमुळं प्रधानींची विकेट गेली. पण मूळ मुद्दा हा की मुंबईमध्ये आंदोलन करत असताना आंदोलकांना जी सुरक्षितता वाटते, यावरून ठाकरे यांची अजूनही जरब आहे हे सिद्ध होतं. या विश्लेषणावर आपलं मत काय, कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.